ऑलरेडी शिकवलं त्यामुळे तुम्ही समोर बघून एलईडीचा जिथं तुम्हाला माहिती आहे की एक साइड त्याची टॅपर असते म्हणजे एलईडी आपण एखादी घेतली तर एलईडीचा जो एक बाजू असतो तो निगेटिव्ह साइड असतो त्याचा साइड जो असतो तो टॅपर असतो तुम्हाला माहिती असेल ओके ही बाजू टॅपर असते निगेटिव्ह साइड आणि त्यावर तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे रॉंग कनेक्शन्स रॉंग रिझल्ट तुम्हाला देऊ शकतात त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही ते कनेक्शन्स केले पाहिजे ओके तर हे असं बेंड करून घ्या जेणेकरून एलईडीज आपण एकमेकाला इथं सोल्डर करता येईल ओके एलईडीज आपण एकमेकाला सोल्डर करता येईल ओके तर मी काय केलंय थोडं जवळ पहा मी काय केलं दोन एलईडीज होते डोळ्यांसाठी जे आपण वापरले त्याचं पॉझिटिव्ह एका साईडला घेतलं आणि निगेटिव्ह दुसऱ्या साईडला घेतलं आणि त्या दोघांनाही ते एलईडीची जी वेग आहे ती थोडीशी शॉर्ट पडत होती त्यामुळे मी काय केलं थोडंसं त्याला बेंड करून इकडे घेतलं जेणेकरून त्याला मी सोल्डर करत आहे आता सिमिलरली जे आपले हे जे सराउंडिंगचे स्माइलीजचे जे पॉझिटिव्ह आहे ते आपण आता बाहेरच्या बाजूला बेंड करून घेऊया बाहेरच्या बाजूला बेंड करण्यापेक्षा आपण काय करूया एकमेकाला म्हणजे पुष्ट्यामध्ये आपण करत असतो हे जे पुष्ट्यामध्ये डिझाइन करतो ना यावेळी जर तुम्ही जास्त कॉम्पोनंटला इकडे तिकडे मूव केला तर जी पकड आहे एलईडीची ती लूज होते एलईडी खाली पडायला लागतात ते जर तुम्ही पीसी वरती एकदम टाईट बेंड केलं ना तर पीसी वरती हां व्हेरी चला आपण आता काय करायचं जसं मी तुम्हाला सांगितलंय सेम प्रोसेस कुठे आपण इथून केलेलं याच्यावर लेक्चरच्या मध्ये मी काय सांगितलंय तुमचं डाऊट असेल तरच अनम्यूट करायचं नसेल तर